माझं नाव अशोक लक्ष्मण मिरासी, जोडा तालुक, आचोळी गाव आणि उत्तर कन्नड, कारवार राज्य, कर्नाटक राज्यामध्ये येतो. मी गेल्या वर्षी मधमाशी पालनचं ट्रेनिंग घेतलं होतं. कारण गेल्या वर्षी जे आम्हाला 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं, त्यानंतर परीक्षा होते कुंभारवाड्यामध्ये आणि हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्फत ज्यांनी आयोजित केलं होतं आणि त्यांच्या स्वयं जी संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत त्यांनी हे आम्हाला शिक्षण दिलं होतं, प्रशिक्षण दिलं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला गेल्या वर्षी 2 पेट्या दिल्या होत्या. पण ते अर्धवट ट्रेनिंग असं वाटतं मला. आजचं जर हे 5, 6, 7 दिवसाचं ट्रेनिंग बघितलं तर. कारण गेल्या वर्षीच्या ट्रेनिंगमध्ये जे आम्हाला शिकवलं, जे कमतरता होती त्याच्यामधलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं यावर्षी आपल्या मुंबईवरून आलेले महाराष्ट्राचे वैभव सर आणि हिमाचल प्रदेशमधून आलेले जे आपले दीनदयाळ साहेब आहेत त्यांच्यामार्फत आम्हाला शिकायला मिळाले. कारण जे हे मातीचं या विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्यापेक्षा हे मातीचं हे बनवलं, म्हणजे पेटी बनवली. ती पेटी कशी बनवणे आणि ती का बनवणे, तिच्यामध्ये कशी मिक्स करायचे असतात आणि सातडे त्याच्यामध्ये कशी बनवायचं ठेवायचं, हे डिवायडेशन कसं करायचं हे त्यांनी वेगळं शिकवलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर विशेष म्हणजे आम्हाला अजूनपर्यंत मला माहीत नव्हतं, आपण ही जंगलामधली जे सातडी काढतो वेगवेगळ्या, कारण आपल्या एक तर कर्नाटकमध्ये 4 प्रकारचे जे मध भेटते, ज्याने पोहे त्यांनी म्हटलं तसं पोहे, बडियाळे, कोणगे आणि सातडे. त्याच्यामध्ये जे आपण जे पण मध काढतो, कोणग्याचे राहू दे, पोह्याचे राहू दे, बडियाळचे किंवा सातड्याचे, ते मध टिकवणं आपल्याला माहीत नव्हतं. कारण आपलं जे सातडं आपण काढतो किंवा जे पण मध काढतो ते मध काढल्यानंतर काचेच्या बाटलमध्ये ठेवायचं असतं आणि त्याला कुठलं प्रकारचं लोखंडी चाकू वगैरे न वापरता स्टीलचाच हे वापरायचं. कारण आपल्या इकडचे जेवढे पण आपण मध काढतो ते मध खराब होतं आणि ते खराब होणं का होतं याची कारणं आपल्या वैभव सरांनी आणि दीनदयाळ साहेबांनी आम्हाला शिकवले की ते खराब न झालं पाहिजे तर आपण काय काळजी घेतली पाहिजे. हे विशेष करून मी तर म्हणेन की विशेष इथं शिकलो. आणि जे आपण त्याला इन्स्ट्रुमेंट जे हे काढायला किंवा साफसफाई करायला जे आपण हे वापरतो, हत्यारं वापरतो, ती हत्यारं स्टेनलेस स्टीलची असली पाहिजे किंवा जे साफसफाई करायला ब्रश असतो तो प्लास्टिकचा ब्रश वापरला पाहिजे. ही विशेष करून ही काळजी घ्यावी लागणार आहे. आणि जे मोठं आपण गांजील म्हणतो, जे ते मुसं येऊन, कारण जून महिन्यामध्ये आपले जे आपण पालतो त्याच्यामध्ये अटॅक करून ते हे सातडे पळून जाते. मग ते नाही पळून गेलं पाहिजे तर आपण त्याच्याबद्दल विशेष काय काळजी घेतली पाहिजे हे पण आपण याच्यामध्ये शिकलो. आणि खूपशी माहिती आम्हाला ह्या सातड्याच्या संदर्भात भेटलेली आहे. त्यासाठी मी विशेष करून दीनदयाळ साहेब आणि वैभव सरांचं आणि आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचं, ज्यांनी आम्हाला हे ट्रेनिंग इथं देण्यासाठी एकत्रित सगळ्यांना जमवून, आपल्या पंचायतमधल्या लोकांना जमवून जे चांगलं ट्रेनिंग दिलं, ज्यांनी माहिती दिली त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन. आणि मला जेवढं शिकलं मी ते प्रयत्न करेन. आणि एक ॲपसुद्धा सांगितलं त्यांनी की मधमाशाबद्दलचं बी काइंड हे नावाचं हे ॲप आहे, जे आपण ऑनलाईनमध्ये जाऊन ते डाउनलोड करून त्याच्यावरती आम्हाला जी कमतरता भासेल आपण त्याला गुगलला जसं विचारतो तसं प्रश्न विचारून त्याचं उत्तरसुद्धा घेऊ शकतो. आणि जी माहिती असेल, जी आपल्याला जे कळत नसेल, आपण जे 7 दिवसामध्ये खूपशी माहिती शिकलो, कारण शॉर्टमध्ये सांगायला होत नाही, खूपच माहिती शिकलो आपण. ती सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये मार्फतसुद्धा घेऊ शकतो. आणि जे आपल्यामध्ये जी कमतरता असेल, जे आपण नाहीच शिकू शकलो, ते त्याच्यामार्फतसुद्धा शिकू शकतो. त्याबद्दल मी सगळ्या टीमचं धन्यवाद करेन. धन्यवाद.